घरात, दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजरदोषापासून संरक्षण करण्यासाठी कोहळा लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. कोहळा हा फक्त एक भाजी नसून तो आपल्या घराचे, कुटुंबाचे आणि व्यवसायाचे रक्षण करणारा एक श्रद्धेचा कवच मानला जातो. कोहळा लावताना काही नियम पाळले जातात. सर्वप्रथम देठ असलेला कोहळा आणावा आणि तो स्वच्छ धुवावा. त्यानंतर त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूंवर ओम आणि स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिक कुंकवाने आणि ओम अष्टगंधाने काढले जाते. यानंतर कोहळ्यावर खालपासून वरपर्यंत काजळाची एक रेघ ओढली जाते. मग हा कोहळा देवाजवळ ठेवून हळद, कुंकू, अक्षदा, दिवा आणि अगरबत्तीने त्याची पूजा केली जाते. पूजा करताना अशी प्रार्थना केली जाते की घरात किंवा व्यवसायात असणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व वाईट शक्ती व नजरदोषापासून आमचे रक्षण होवो. यानंतर हा कोहळा घरात आणि घराबाहेर शिंकाळ्यात टांगला जातो. असा टांगला जातो की बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर त्याच्यावर जावी आणि ती व्यक्ती त्याच्या खाली येऊन जावी. असे मानले जाते की कोहळा नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेतो. म्हणूनच कधीकधी तो काही दिवसांतच खराब होतो, पाणी गळते. याचा अर्थ त्याची ऊर्जा शोषण्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी तो कोहळा काढून टाकावा आणि नवीन कोहळा लावावा. सुरुवातीला तो लवकर खराब होऊ शकतो, पण नंतर तो 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकतो. कोहळा शनिवारी आणि सूर्यास्तानंतरच लावावा. तसेच सोमवती अमावस्या, शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्येला तो बदलणे शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की कोहळा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. म्हणूनच कोहळा हा फक्त एक उपाय नाही, तर आपल्या घराचे आणि जीवनाचे रक्षण करणारा एक श्रद्धेचा मजबूत कवच आहे.